मित्रांनो नमस्कार. महानुभाव साहित्याच्या 6व्या भागात तुमचं स्वागत. आज आपण महानुभावांचा दृष्टांत पाठ हा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो पाहणार आहोत. आधी आपण सूत्रपाठ पाहिला. आधीच्या भागात सूत्रपाठाचेच संकलक केशिराज बास यांनी दृष्टांत पाठ संकलित केलेला आहे. त्याच्यामुळे केशिराज बासांचा वेगळा स्वतंत्र परिचय मी तुम्हाला इथं सांगणार नाही, त्याची गरज नाही, तो मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. दृष्टांत अवघड गोष्ट सोपी करण्यासाठी सांगितला जातो. दृष्टीच्या अंतापलीकडचे अलीकडच्या साक्षीने दाखवणे म्हणजे दृष्टांत. अशी दृष्टांताची आपणाला व्याख्या सांगता येईल की तुमच्या दृष्टीच्या पलीकडच्या गोष्टी तुम्हाला दृष्टीच्या अलीकडच्या गोष्टींची उदाहरणं देऊन समजून सांगणं म्हणजे दृष्टांत. या आपणाला माझे महानुभावाचे दृष्टांत पाहिजेत. त्यांची संख्या आहे 114. काही दृष्टांत एकाच वाक्याचे आहेत, तर काही दृष्टांत पानभर आणि कथावजा आहेत. खरं तर एरवी आपण जे नेहमी दृष्टांत ऐकतो कथा कीर्तनामधून ते बहुतेक काल्पनिक असतात. पण चक्रधर स्वामींचे हे दृष्टांत वास्तवावर आधारित दृष्टांत आहेत, काल्पनिक दृष्टांत नाहीयेत. भोवतालाच्या आणि मानवी स्वभावाच्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय या दृष्टांतामधून आलेला आपणाला पाहायला मिळतो. काही पारंपरिक दृष्टांत आहेत जुन्या संस्कृत ग्रंथामधून घेतलेले, उदाहरणार्थ परिसाचा, चंदनाचा, चातकाचा, राजहंसाचा, असे काही दृष्टांत. काही दृष्टांत कथा वाटतात, काही दृष्टांत लोककथा वाटतात, तर काही दृष्टांत ललित लेखासारखे वाटतात आपणाला. दृष्टांत पाठाची जी रचना आहे ती मित्रांनो अशी आहे. आधी सूत्र चक्रधर स्वामीचं, नंतर ते विश्लेषण करण्यासाठी त्या सूत्राचं चक्रधर स्वामींनीच सांगितलेला दृष्टांत, आणि त्याच्यानंतर त्याचा ज्याला काय म्हणू की आपण अन्वय काढलेला तो केशिराज बासांनी, त्याला म्हणायचं दार्ष्टांतिक. दार्ष्टांतिक म्हणजे तात्पर्य. सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक अशा 3 टप्प्यामध्ये या दृष्टांत पाठाची रचना केलेली आहे. दृष्टांतात तत्कालीन समाज आलेला आहे आणि तो समाज कसा आलेला आहे, काय आलेला आहे, त्याचं मी तुम्हाला तपशीलवार वर्णन करून सांगत नाही. लीळाचरित्राच्या वेळेस आपण ते तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांचं जीवन आलेलं आहे अनेक दृष्टांतामधून. त्याच्यामध्ये काही विधवा आलेल्या आहेत, परित्यक्ता स्त्रिया आलेल्या आहेत, वेश्या आलेल्या आहेत, दासी आलेल्या आहेत, विरहिणी आलेल्या आहेत आणि पतिव्रता स्त्री आलेल्या आहेत. तसंच काही व्यवसायांचे उल्लेख आणि व्यवसायाची वर्णन आलेली आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, विणकर आहेत, भडभुंजे म्हणजे फुटाणे भाजणारे आहेत, रत्नपारखी आहेत, गुळहारी म्हणजे गुळाचा पाकावर आलेली कलही त्याचं ज्ञान असणारे, ते कधी उतरावी, कधी कसा गुळ तयार करावा, गुळाचं ज्ञान, गुळ बनवण्याचं ज्ञान असणारे गुळहारी आहेत, व्यापारी आहेत, लोहार आहेत, कोल्हाटी आहेत, भिक्षुक आहेत आणि सावकार देखील आहेत. अशा वेगवेगळ्या जीवनाचं चित्रण आपणाला दृष्टांत पाठामध्ये आलेलं पाहायला मिळतं. समाज आहे म्हणजे वाळीत टाकलेला ब्राह्मण आहे. का तर त्यानं दलित स्त्रीशी संबंध ठेवला म्हणून. एक मुलगी आहे ब्राह्मणाची, तिनं कोळ्याच्या मुलाशी विवाह केला, शरीर संबंध ठेवले म्हणून. असा खालच्या आणि वरच्या जातीच्या संबंधाविषयीचे देखील उल्लेख आपणाला आलेले आहेत. वस्तू आहेत, त्या वस्तूमध्ये कानवाथर दगडाचा प्रकार, पडळ, माळवद, रहाटघडी, मोदळा असे काही वस्तू आलेल्या आहेत. खाद्याचे पदार्थ आहेत, त्यांचे उल्लेख आहेत. वाळूक आहे, राळ्याचा खिचडा आहे, लोण्याचा कवडा आहे, आणखी काही पदार्थ आहेत. हे ग्रंथ वाचताना तुमच्या ते लक्षात येतील. मित्रांनो, दृष्टांताची जी भाषा आहे ती तिहेरी स्वरूपाची भाषा आहे. कशी तर तात्विक, ललित आणि पांडित्यपूर्ण. तशी सूत्र हे तात्विक भाषेमध्ये आहे, दृष्टांत हा ललित भाषेमध्ये आहे आणि दार्ष्टांतिक हे पांडित्यपूर्ण भाषेमध्ये आहे. कारण दार्ष्टांतिक जे लिहिलेलं आहे हे स्वतः केशवराज बासांनी लिहिलेलं आहे आणि ते पंडित होते, त्याच्यामुळे त्यांची पंडिती भाषा आलेली आहे. चक्रधर स्वामी तत्वज्ञ होते म्हणून सूत्रामध्ये त्यांची तत्वाची भाषा आलेली आहे आणि दृष्टांत त्यांनी लोकांना सूत्र सोपी करून सांगण्यासाठी सांगितलेले आहे. त्याच्यामुळे दृष्टांताची भाषा ललित. म्हणजे हा दृष्टांत पाठ एकाच वेळी 3 भाषा पेलतोय, एक तात्विक, एक ललित आणि एक पांडित्यपूर्ण. दृष्टांत पाठ म्हणजे तत्वज्ञानच, आणि तत्वज्ञान, समाजदर्शन, दृष्टांत सौंदर्य आणि भाषाविलास असा चौपदरी गोफ आहे. दृष्टांत पाठ हा तत्वज्ञान, समाजदर्शन, दृष्टांत सौंदर्य आणि भाषाविलास असा चौपदरी गोफ आहे. सूत्र आणि दृष्टांत हे चक्रधर स्वामीचे आहेत. त्याचा क्रम, त्याचा अन्वय
आणि त्याचं दार्ष्टांतिक लिहिण्याचं काम जे आहे ते केशिराज बासांनी केलेलं आहे. आणि आपण पाहिलं की केशिराज बास हे चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानांचे पहिले भाष्यकार आहेत, कारण त्यांनी हे एकत्रित असं जे लीळाचरित्रभर पांगलेलं होतं ते गोळा करून त्याचा व्यवस्थित एक गठ्ठा केलेला आहे. काही दृष्टांत म्हणजे ललित कथाच किंवा लोककथाच वाटतात. उदाहरणार्थ रुंभणेयाचा दृष्टांत, माळेकाराचा दृष्टांत, तान्हेजल्या वासराचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत, शिंदेराणे याचा दृष्टांत, इशाळूवाचा दृष्टांत आणि अहिर देसचीये म्हातारीचा दृष्टांत. ह्या म्हणजे मराठीतल्या आद्य कथा आहेत, ललित कथा आहेत. रुंभणेयाचा दृष्टांत फार प्रसिद्ध आहे, सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असलेला, नेहमी अभ्यासक्रमात असल्यामुळे सगळ्यांना माहीत असलेला. हत्तीचा दृष्टांत तो सगळ्यांनाच माहीत आहे. गावा हस्ती आला तेथ जात्यंद हस्ती पाहो गेले, एके पाऊ देखिला, एके सोंडू देखिली, एके काणू देखिला, एको पोटू देखिले, एके पूस देखिली, एके पाठी देखिली. सोंड देखिली तो म्हणे हस्ती खांबा सारिका, कानू देखिला तो म्हणे हस्ती सुपा सारिका, पाओ देखिला तो म्हणे हस्ती खांबा सारिका, पूस देखिली तो म्हणे हस्ती खराटेया सारिका. असं करून ते सगळे कसं हत्ती आंधळे लोक त्याची चर्चा करतात आणि मग डोळस माणूस सांगतो की हे सगळं मिळून हत्ती आहे. तशी परमेश्वराची कल्पना तर सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत असल्यामुळं त्याचं वेगळं विश्लेषण करत नाही. हा जो दृष्टांत आहे रुंभणेयाचा दृष्टांत तो फार मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे. की दृष्टांत देताना जर दृष्टांत चुकला तर समोरच्या माणसाच्या मनात काहीच्या बाही अर्थ कसा निघतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दृष्टांत. दृष्टांत कसा द्यावा आणि दृष्टांत कसा देऊ नये त्याचं विवेचन करणारा हा दृष्टांत आहे. म्हणजे दृष्टांतासाठी एका अर्थाने हे गाईड आहे. एक माणूस असतो, आंधळा असतो, तो एकदा दुधाचं महत्व सांगणाऱ्या माणसाचं बोलणं ऐकतो. तो म्हणतो की कसं असतं बाबा तू एवढं महत्व सांगायला, दूध पौष्टिक असतं, रुचकर असतं, फार चांगलं असतं, कसं असतं दूध? त्याने सांगितलं रे पांढरा असतं. तर तो आंधळा माणूस, त्याच्यामुळे त्याला रंगाची जाणीव नाही. तो म्हणतो पांढरं म्हणजे कसं? तो म्हणतो बगळ्यासारखं असतो. त्याने कुठे बगळा पाहिलेला असतो? तो म्हणतो बगळ्यासारखं म्हणजे कसं? मग तो हाताची खून करून दाखवतो. आणि रुंभणेयासारखे, मग रुंभणं कसं? तर हाताची खून करून दाखवतो. आणि मग तो आंधळा चाचपून पाहतो, तो म्हणतो की बरं 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 हे रुमणं आहे काय? बगळा असा असतो काय? बगळा पांढरा असतो काय? दूध पांढरा असतं काय? आणि हे दूध आहे असं समजून तो रुमण्यालाच दूध समजून बसतो. आणि कधीतरी एकदा त्याच्या पायाला, आंधळा माणसाच्या पायाला ते रुमणं दिसतं, तो उचलून हात चाचपून पाहतो तर त्याला वाटतं हे दूध आहे आणि मग तो प्यायला लागतो. त्याचे ओठ फुटतात. म्हणजे दृष्टांत आणि उदाहरण चुकीचं देत गेलं तर तो कसा अर्थ पांगत जातो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रुंभणेयाचा दृष्टांत. माळेकाराचा दृष्टांत म्हणजे एक कथाच आहे. पाखरं राखणारा माणूस आणि त्यानं पाहिलेली चोराची कर्म आणि नंतर मग राजानं चोर पकडून त्याला सुळी देताना लोक जेव्हा म्हणतात की अरे हा तर फार सुंदर दिसतो आणि याला का बरं राजा सुळी देतोय, हा तर चांगला माणूस दिसतोय, तर हा माणूस तिथं पांघरून घेऊन गेलेला असतो पाखरं राखणारा आणि त्यानं याची सगळी पापकर्म पाहिलेली असतात. मग तो म्हणतो की कसला आलाय, ह्याचं सगळी पापकर्म मी पाहिलेली आहेत, ह्याची लहानात लहान खांड इतकी लहान करावीत की मोहरी एवढी आणि मोठ्यात मोठी खांड देखील मोहरी एवढीच करावीत. अशा प्रकारे तो माळेकाराचा दृष्टांत. तान्हेजल्या वासराचा दृष्टांत. एक वासरू तान्हेजलं म्हणून विहिरीभोवती फिरत असतं. एक साधू तिथून जात असतो. तो म्हणतो की अरे हे वासरू तान्हेलेले दिसायले, याला पाणी प्यायचंय, पण इथं पोहरा पिरा नाही. तो उचलून त्याला आडात टाकतो. भयंकर प्रकार आहे हा समजेचा, म्हणजे अपसमजच म्हणू त्याला. असा तो तान्हेजल्या वासराचा दृष्टांत. शिंदेराणे याचा दृष्टांत. स्वामीनिष्ठ सेवकाचा म्हणून हा दृष्टांत सांगितला जातो. आणि इसाळूवाचा दृष्टांत. सतत आपल्या बायकोवर संशय घेणाऱ्या माणसाचा दृष्टांत. फार इंटरेस्टिंग दृष्टांत आहे तो. दोन दृष्टांत आहेत तसे ते. आणि अहिरदेशची म्हातारीचा दृष्टांत. एक अहिरदेशची म्हातारी महाराष्ट्रामध्ये येते आणि आपलं एकुलते एक लेकरू मेल्यामुळं ती अंतकरण पोळलेली असते. एका माणसाच्या ओसरीला राहते. त्या घरातलं लेकरू तिच्या जवळ येतं, पण ती त्या लेकराला फटकारते, कारण त्या लेकरू जवळ आले की तिला तिच्या लेकराची आठवण येत असणार. पण मग असं करता करता त्या लेकराची बिचाऱ्याची माय मरते आणि मग तो घरमालक म्हणतो की बाई मी तर पुरुष नाही, तुम्ही बाई आहात, तेव्हा ह्या लेकराला तुम्ही खाऊ पिऊ घालाल काय? हो म्हणते ती. असं करत करत ते माणूसही मरून जातो आणि मग ती लेकरून ती बाईच राहते आणि शेवटी ते लेकरूही मरून जातं. अशा प्रकारे अहिरदेशीची आहे म्हातारीचा म्हणजे अंतःकरण पोळलेल्या माणसाच्या जगण्याचा तो दृष्टांत आहे. मित्र हो, दृष्टांतामधली नवता हे जुने दृष्टांत आहेत. 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी सांगितलेले, पण त्याची उदाहरणं अजूनही दिली जातात. मोठे मोठे लेखक दृष्टांत अजूनही त्याचा उपयोग करतात. उदाहरणार्थ कठी याचा जो दृष्टांत आहे हा प्रसिद्ध दृष्टांत आहे.
या दृष्टांतामध्ये एक कठिया म्हणजे गुरव परमेश्वराची सेवा करत असताना काय होतंय असं म्हणून हळूहळू हळूहळू आपली निष्ठा पातळ करत करत इतका पातळ होतो की त्याची निष्ठाच संपून जाते. असा हा दृष्टांत आहे. हा दृष्टांत कदाचित चक्रधर स्वामींनी लहानपणी गुजरातीमध्ये ऐकलेली लोककथा असावा. त्याचं कारण असं की अगदी अलीकडच्या कादंबरीला, अगदी अलीकडे म्हणजे तरी 25-30 वर्षापूर्वी ज्या गुजराती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्या कादंबरीमध्ये भवनी भवाई नावाची, त्याचा मराठी अनुवाद आहे मानवी दशावताराचा खेळ, सुषमा करोगल यांनी केलेला अनुवाद येतो. त्या अनुवादित पुस्तकामध्ये ज्ञानपीठ मिळालेल्या लोककथा म्हणून हा कठियाचा दृष्टांत आलेला आहे आणि ती गुजरातमधली लोककथा म्हणून आलेला आहे. म्हणजे लहानपणी गुजरातमध्ये त्यांनी तो असा थोडा फरक आहे त्याच्यामध्ये एवढं आहे की जंगलामध्ये राहणाऱ्या महादेवाच्या मंदिरातला एक साधू असतो, त्याची लंगोटी एवढंच त्याचं साधन असतं आणि तो झोपडीत राहत असताना त्याची लंगोटी एक दिवस उंदीर कातरतात. ती लंगोटी कातरल्याच्या नंतर तो दुसरी लंगोटी आणतो, तीही कातरतो. मग ते गुराखी मंदिराजवळ दुपारी गुरं बसवायला येतात, त्यावेळेस तो म्हणतो की काय करावं, हे उंदीर फार त्रास द्यायला, माझ्या लंगोटच कातरायला. मग ते गुराखी उपाय सुचवतात. मग मांजरीन पाळा म्हणतात. मग तो मांजरीन घेऊन येतो. ते म्हणतो तुम्हीच आणून द्या. मग पोरं त्याला मांजरीन आणून देतात. मग ती जी मांजरी आहे ती मांजरी सारखी म्याव म्याव करते त्याला खायला काय संन्याशाचे तिथं, तिला मांजरीला खायला लागेल ना काहीतरी, काय नाही तिथं खायला. दुसऱ्या दिवशी गुराख्यांना तो विचारतो काय ते मांजरी सारखी म्याव म्याव करते, तर म्हणजे तिला दूध पाजा. मग तुम्हीच देतो दूध. आता नंतर काही दिवसांनी ती पोरं रोज कुठून दूध देणार आम्ही तुम्हाला, तुम्ही तुमची गाय पाळा. मग गाय पाळतो, मग त्या गायीला चारा लागतो, मग त्या गायीचं सगळं शेण पाणी करावं लागतं, दुधाचं सगळं करावं लागतं. मग पोरं म्हणतात बाई ठेवा, बाई ठेवतो. मग बाई ती सामानासाठी ठेवलेली असताना त्याचा संबंध येतो, मग लेकरं बाळं होतात आणि मग त्याचं संन्यास पण सगळं संपून जातं. लोक म्हणतात तुम्ही आता गावात या. अशी ती तिकडची कथा आहे, म्हणजे गुजरातमधली. थोडी बदलून आपणाला लीळाचरित्रातल्या या कथेमध्ये ते पाहायला मिळते. दुसरा भिंगुर्टीचा दृष्टांत जो आहे तो नाथ तंत्रागमामधला दृष्टांत आहे. कबीराच्या दोह्यामध्ये देखील हा दृष्टांत आपणाला पाहायला मिळतो. चक्रधर आणि कबीर दोघंही नाथपंथाशी संबंधित सांगितले जातात. भिंगुर्टीचा दृष्टांत असा आहे की भिंगुर्टी बाहेरून आळी आणते, आपल्या घरामध्ये बंद करते आणि तिला डंख करत राहते. त्या डंखानं ती जी आळी आहे ती आळी त्या भिंगुर्टीशी एकरूप होऊन भिंगुर्टी होते, भिंगुर्टी बनते. अशा प्रकारचा तो दृष्टांत आहे. तर तो भिंगुर्टीचा दृष्टांत नाथ तंत्रागमामध्ये पाहायला मिळतो, कबीरामध्येही पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये कविता महाजन यांनी बरं नावाची जी कादंबरी लिहिली, स्त्री मुक्तीच्या चळवळीचा पुरस्कार करणारी, त्या कादंबरीच्या सुरुवातीला कविता महाजन यांनी हा दृष्टांत संपूर्ण टाकलेला आहे, भिंगुर्टीचा दृष्टांत. पण त्यांनी भिंगुर्टी म्हणजे गांधील मासी समजलेली आहे. गांधील मासी वेगळी, भिंगुर्टी वेगळी. आधारियेचा परिसाचा दृष्टांत हा जो आहे तोही नागनाथ कोतापल्ले नेहमी ग्रामीण साहित्यातली पहिली कथा आणि ग्रामीण साहित्याची सुरुवात म्हणून त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांच्या भाषणातून सांगतात. धांदूल मोक्षाचा जो दृष्टांत आहे तो भास्कर चंदनशिव नेहमीच त्यांच्या भाषणातून सांगतात आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. रुंभण्याचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत कधीही कुठेही कुणीही चुकीचा दृष्टांत सांगणाऱ्या माणसाला सांगावा. अशा प्रकारे एकूण आपणाला या दृष्टांत पाठाविषयी विवेचन करता येईल. त्याचं कारण असं की आपण आधीच हा जो केशवराज बास आहेत त्यांचा परिचय पाहिलेला असल्यामुळं इथं दृष्टांत पाठाचं विवेचन संपतं. आपणाला फार सविस्तर विवेचन पाहायची गरज नाहीये, कारण आपणाला धावता आढावा घ्यायचा आहे. वाङ्मयाचा इतिहास म्हणून आपण हे पाहतो आहोत. खरं तर एवढंही सविस्तर पाहायची गरज नाही, पण तुम्हाला ते माहीत असावं म्हणून मुद्दाम तुमच्यासमोर मी हे सगळं सांगतो आहे. इथं आपण थांबूयात आणि यानंतरच्या शेवटच्या भागामध्ये महानुभावांच्या 7 ग्रंथांच्या विषयीचा परिचय आपण करून घेऊयात. थांबतो. नमस्कार.